नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर 8:15 वाजलेत मित्रांनो. साधारणतः एक 2-3 आठवड्यानंतर आपला शेतातला ब्लॉग आहे. कारण आपल्याला जरा वेळ नव्हता, तो मध्ये आपण एक वेळ मुंबईला गेलो. परत मागच्या रविवारी आपण देवदर्शन करायला गेलो. त्याच्यामुळं गावाला आपल्याला काही यायला जमलं नाही. आपण आज आलो आहे सकाळ सकाळ रानात. आणि हे पाठीमागं पाहू शकता तुम्ही आपला मळ्यातला प्लॉट तुटून गेला. जसं अपेक्षित आपल्याला उत्पन्न होतं तसं अपेक्षित उत्पन्न काय मिळलं नाही आपल्याला. कारण तुम्हाला माहीतच आहे त्याच्यात म्हणजे लागणीपासूनच थोडासा त्रास दिला आपल्याला. त्याच्यानंतर हे बघा, आता इथं जर तुम्हाला दाखवलं हे बघा माझा पाय नाही, उंदरांचा कार्यक्रम. उंदरं भरपूर होती. उंदरांनी प्लॉटची पूर्ण वाट लावली आणि प्लॉट जसा आपल्याला पहिल्यापासून पाहिजे होता तसा आपल्या मनासारखा काय जुळलाच नाही. त्याच्यामुळं आपण काही जास्त कॉन्सन्ट्रेट केलंच नव्हतं. पण ठीक आहे, साधारणतः 8 तारीख 18 तारीख 54 साधारणतः 50-55चं ॲव्हरेज पडलं. फारच कमी पडलं अपेक्षित उत्पन्नापेक्षा, पण ठीक आहे, काय हरकत नाही. एखादा फळ जाणार. जवळपास आपले सगळे ऊस तुटलेत. आता फक्त आपला खोडवा तुटायचा राहिला आहे. खोडव्याला वेळ कधी येते आता काही सांगता येत नाही. खोडव्याला तोड. तर बघू आता ह्याचं नियोजन करायचं आपल्याला. तर बघा इथं तुम्हाला दिसेल, इकडून ट्रॅक्टर आणलाय आणि ह्या सरीतनं नेला. सरी झाली मोठी. पण बघू आता ह्या आपण इथं खोडवा ठेवलाय, हे आपल्याला आता ह्याच्या बगला मारून घ्यायच्यात आणि ह्याला एक रासायनिक खताचा डोस देऊन ह्याला भिजवायचं आहे. पण बऱ्याच अंशी काय झालं आहे माहिती आहे का, आता मला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो थोडंसं. ऊस फुटायला कुठं कुठं सुरुवात झालेली आहे, पण काय काय ठिकाणी आहे ना, आता इथं पाहू शकता तुम्ही, इथं अजून काहीच ऊस फुटलेला नाही आहे. इथं अजून काहीच फुटलेलं नाही आहे. तर माझ्या अंदाजे बगला मारून एक रासायनिक खताचा डोस देऊन त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ कुठं तुटाळ राहतंय, कुठं फुटवा होत नाही. त्या ठिकाणी वाटलंच तर आपण परत हे आणून रोपं आणून लावण्याचा प्रयत्न करू. तर काय काय ठिकाणी असे जे ट्रॅक्टर गेले तिथे साऱ्यांना थोडी अडचण आहे. पण ऊस फोडून घेतला की ह्या गोष्टी जुळतील. कांड्या भरपूर पडलेल्या आहेत. तुम्ही हे जे पाहू शकताय, फड पेटवल्यानंतर लक्षात येते. ॲक्च्युली फड आपल्याला पेटवायचाच नव्हता, पाचट ठेवायची होती. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की उंदरांचा प्रादुर्भाव जास्त होता आणि पाचट जर ठेवली असती तर मग फारच भयंकर परिस्थिती झाली असती. त्याच्यामुळं नाईलाज असतो, ऊस पेटवावं लागलं आपल्याला. अशा बघा कांड्या भरपूर पडलेल्या आहेत. तर आपण आता बघू पुढचं नियोजन कसं करता येते. लाव मार घ्यायचा विषय. बघा मित्रांनो, ह्या गोष्टीसाठी आपण आहे ना हा निर्णय घेतोय पेटवायचा. आता एवढं पेटवून झालं तरी तुम्हाला दाखवतो परत. बघा उंदरांचा कार्यक्रम आहे का. आता कुठनं आले असतील बरं. इथं पण थोडासा गळ काढलाय आणि इथं किती उकारलं बघा. आता काय यांच्याकडून नियोजन लावाय सांगा. ज्या गोष्टीसाठी आपल्याला इच्छा नसताना पण फड पेटवावं लागतं ते हेच. आता एवढं हे उंदराने उकारले, हे जर पाचट ठेवले असते तर काय हाल झाले असते सांगा. काय अवघड आहे काम सगळं. गाण्यात आलोय मित्रांनो आपण गावाकडं. अशी स्टेज आहे बघा गावाची. हा थोडा स्लोच चालतो सुरुवातीला, कारण 115-120 दिवसाचं हे जी काढण्याचे हे त्याच्यामुळं थोडंसं उंचीला लवकर वाढत नाही, पण नंतर पिकअप पकडतो. कारण 2 वर्षापूर्वी आपण केलेलं होतं त्याच्यामुळं आपल्याला अंदाज आहे. कारण ह्याला साधारणतः आता 1 महिना होऊन गेला, 1 महिना झाला. तर 1.25 महिन्याचा गहू अंदाजे साधारणतः गुडघ्याला लागतो. पण हा थोडासा स्लो चालतो हे आपल्याला माहिती आहे. आणि फुटवा जर म्हणाल तर अशा पद्धतीनं चांगला फुटवा झालेला आहे. हे बघा, सल्फरयुक्त आपण युरिया टाकला होता. सल्फरयुक्त नीम कोटेड आपल्याला घेतला नाही, कारण काय होतं नीम कोटेड लगेच 4 तासात नाही भिजवलं तर जातो. तर फुटवा चांगल्या पद्धतीने बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 फुटवे आहेत या अशी एकंदरीत. तर फुटवा चांगला आहे.
तरी मला वाटतं एक थोडंसं एक फवारणी वरतून घ्यावी. मी थोडासा असं कुठंतरी पिवळेपणा दिसतोय ना, तो पिवळेपणा जाईल. बाकी थोडंसं आहे पिवळेपणा जाणवतोय. जरा बॅक टू बॅक पाणी झाली आपली, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. पण ठीक आहे, काय अडचण नाही, करून घेऊ आपण. याच्यावरती मावा वगैरे तर काय कुठं अजून दिसत नाही आहे मला. मध्यंतरी थोडंसं ढगाळ वातावरण होतं, हे असं कुठंतरी थोडंसं झालं आहे. ढगाळ वातावरणामुळे काय फरक एवढा पडलेला दिसत नाही आहे. तरी पण एखादं बुरशीनाशक वापरूयात, बघू कसं होतं आहे नियोजन. आज आपल्याला जरा जास्त काम आहे, सगळं नियोजन लावायचे. चला बघू, जरा उरकू पटपट. एक प्रॉब्लेम झाला होता मित्रांनो सुरुवातीला बघा. साधारणतः इथून ते तिथपर्यंत आहे ना, तुम्हाला थोडंसं वेगळं दिसत असेल. कारण काय झालं होतं, इथं गहू उगवला नव्हता. तर आपल्याकडे हे रोप होतं शिल्लक घरी, म्हणजे गहू हाच आपण खातोय ना. तर मग आपण परत आईनं काय केलं, हे लावलं. आणि तुम्ही पाहू शकता थोडंसं कमी, नाहीतर उंची तेवढीच झालेली आहे जवळपास. मी तर म्हणलं काय मागं पुढं कसं होईल, पण व्यवस्थित नियोजन लागलेलं आहे. थोडंसं मध्ये जास्त जागा राहिली, पण ठीक आहे, भरून येईल ती सगळं व्यवस्थित. व्यवस्थित झालं या काम. कांद्यापाशी आलोय मित्रांनो. तर ग्रोथ एकदम कांद्याची चांगली आहे. साईज वगैरे पण काहीतरी आता दाखवतो मी त्याला साईज. हे आता अशी साईज व्हायला लागलेली. पातीची क्वालिटी वगैरे पण चांगली आहे. आता तेच थोडंसं खताचं नियोजन लावायचं आहे. तर अशा पद्धतीची बघा साईज तुम्हाला दाखवतो. या पद्धतीची साईज आहे आता. पात पण व्यवस्थित दिसते, पण एखादी फवारणी मला वाटतं घ्यावीच. खताचा एक डोस देऊन भिजवून घ्यावं. खुरपून झाले, आईनं परत खुरपून घेतले. म्हणून आता खताचा एखादा डोस पाहिजे. बघू कसं होतं नियोजन आता. हरभऱ्याला मित्रांनो घाटे पण लागलेत, हे पाहू शकता तुम्ही. हे बघा घाटे पण लागलेत, फुलकळी पण चालू आहे अजून. आता घाटे आळी लागू शकते, त्याच्यामुळे एखादा याच्यावरती स्प्रे मला वाटतं घ्यावा आळीसाठी. हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीनं घाटे आलेत सगळे. यंदा थोडंसं आपण बी चेंज केलंय, घाटात व्यवस्थित दिसतोय. हे बघा, तर मला वाटतं एक 05234चा स्प्रे घ्यावा आता. एक 05234 कीटकनाशक एखादं घ्यावं. कीटकनाशक आहे आपल्याकडं, पण चांगला बसलाय. उंची वगैरे पण चांगली आहे, व्यवस्थित आहे. खोडवा मित्रांनो अजून ह्याचं काय नियोजन लागा नाही. आडसालीच तुटले ना, तर तुम्हाला गंमत दाखवतो. आपला आता खोडवा आहे, ही बघा, ही 7वीतली लागण आहे. एवढा जबरदस्त होता, पण हा पण अजूनच तुटलेला नाही आहे. तर आपल्या खोडव्याला कधी नंबर लागायचा. तर आपण बघू, खंडाळ्याच्या मागं लागलो आता, खंडाळ्याच्या टोळीच्या. आपल्या खाली असा एक जणाचा आहे आपल्या ह्यांचा ऊस, तर त्यांच्याबरोबर आपलं हे नियोजन लावायचे. पण आता काय भिजून पण काय फायदा नाही हो. काय ह्यांनी बरोबर कार्यक्रम केला, ह्यांच्याबरोबर आपण खोडवा ठेवला होता रस्त्यासाठी. ह्यांचा गेला खोडवा, ह्यांचा गहू पण असा बघा आला आहे. पण आपले नियोजन असंच राहिलं. बघू काय होतंय, वेट अँड वॉच. एवढंच राहिले, बाकी तर आपलं गेलंय सगळं. इनामात जाऊ आपण आता. तिकडच्या पाचटीचं काय नियोजन ते बघून घेऊ. गेला मित्रांनो ऊस तुटून.
ते पाष्टीचंच थोडंसं नियोजन लावायचं आपल्याला. 65 पेटवावीच लागणार आहे. कारण काय खाली परत ते उंदरांचा विषय होणार किंवा काय, त्यासाठी पेटवणं गरजेचं आहे. साधारणतः बघा हे खालचं जे क्षेत्र आहे हे थोडंफार आपलं म्हणजे जमीन ठीक आहे. हे तर तुम्हाला माहितीच आहे, हे कंप्लीट माळाचं आहे. ते पलीकडं मुरुम दिसतोय का, हे पलीकडचं रान कसं आहे मुरमाड, तसंच हे मुरमाड रान आहे. हे एक क्षेत्र आणि शेरखेड्यातलं हे सेम क्षेत्र आहे. तर 3 इंच टनेज आलेलं आहे. तर साधारणतः आपल्याला एक ॲव्हरेज 68चा उतारा पडला आहे. 68चा उतारा पडला, ठीक आहे. थोडंसं एक 5-7 टन माझ्या कॅल्क्युलेशननुसार कमी पडले, पण थोडं तोडायला पण लेट झालं. 19 महिने झाले. आता फक्त काय करावं लागेल, इकडून थोडंसं सोडवावं लागेल आणि ट्रॅक्टर आणतो दुपारी, सगळं सोडून घेतो. या बाजूला पण जरा गहू आहे ना, त्यासाठी इकडून सोडावं लागेल, नाही तर गावाला हाय लागेल. त्यासाठी 2-2 साऱ्या सोडवल्या आणि या बाजूनं दिलं पेटून, तर ते पेटून झालं व्यवस्थित. आज ऊन चांगले, बघू कसं होतं नियोजन लावून टाकूया. शेरखेड्यातला ऊस मित्रांनो, हे पण आज लावायचे मार्गे. ट्रॅक्टर इथून काढला बघा त्यांनी. ही झाडं पण आता गेली कामात ना, या झाडांनी एक त्रास दिला होता. चला 11 वाजता आपल्याला खंडाळला जायचे, पहिलं नियोजन करायचे. खतं वगैरे घेऊन येऊ, कांद्यावर हरभऱ्यावर फवारणी घेऊ, हे परत ओढून घ्यायचे. भरपूर काम आहे, जास्त वेळ व्हायला घालवायला नको आता.